खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो दोन कारणांसाठी स्पेशल आहे। आता पहिलं कारण म्हणजे काय, एक तर मी 2-3 दिवसापूर्वी आपलं जे यूट्यूब चॅनलवरती आहे आणि जेवढे काही आमचे ऑफिशियल व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत याच्यावरती एक फीडबॅक फॉर्म रिलीज केला होता। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं की तुमच्या शिफ्टमध्ये तुमचा पेपर कसा होता, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी काय होती, ओव्हरऑल पेपर कसा होता, यावरती विद्यार्थ्यांनी जेवढे काही रिस्पॉन्सेस मला सबमिट केलेत त्याच्यावरती प्रत्येक शिफ्ट वाईजचं ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल काय होती, त्याच्यासोबत शिफ्टचा सेट स्कोर काय असणार आहे हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यासाठी पहिलं स्पेशल कारण असणार आहे की शिफ्ट वाईज ॲनालिसिस आणि टफेस्ट शिफ्ट कोणत्या, इझीएस्ट कोणत्या आहेत, मॉडरेट कोणत्या आहेत हे सगळं मी सांगणार आहे। आता दुसरं स्पेशल कारण म्हणजे काय, आजपासून आम्ही आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ते स्टार्ट करतोय। खरं तर आता तुमचं अर्धं काम झालेलं आहे की तुम्ही व्यवस्थित CET एक्झाम अटेम्प्ट केलेत, मात्र पुढचे 2 महिने आहेत ना ते सगळ्यात क्रुशल स्टेज असणार आहे। कारण का लिटरली मी अशी विद्यार्थी सुद्धा बघितलेत ज्यांचं पर्सेंटाईल कमी होतं परंतु काउन्सिलिंग व्यवस्थित केले, कॉलेज लिस्ट व्यवस्थित ॲड भरले, त्यावरून त्यांना बऱ्यापैकी चांगली कॉलेजेस सुद्धा मिळालेत। आणि या स्टेजला बाळांनो तुम्हाला गाईड करणं खूप गरजेचं असते। त्यामुळे आजपासून आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ना ते आम्ही स्टार्ट करतोय। आता मी पुढे जाऊन त्या बॅचबद्दल पूर्ण फीचर्स, त्याची फीज, रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्याबद्दल सगळी माहिती सांगतो। थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, आमची पर्सनल काउन्सिलिंगची बॅच वेगळी यासाठी आहे, एकतर आता बाजारामध्ये बघाल तर प्रत्येक ठिकाणी काउन्सिलिंगच्या बॅचेस आहेत, काउन्सिलर्स वगैरे आहेत, एकतर प्रॉब्लेम कुठे येतो या काउन्सिलिंगमध्ये बाळांनो मोस्टली जर बघाल ना काउन्सिलिंगमध्ये सगळ्या मुलांना एकच कॉलेजची लिस्ट दिली जाते, तुमची कॉल्स कधी वेळेवर अटेंड केले जात नाही। याचसाठी बाळांनो आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर्स काय आहेत, तुमचं ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला कंप्लीट गाईड करणं। खरं तर मी पुढे जाऊन या गोष्टी सगळे सांगतो तुम्हाला। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी 2 गोष्टी आहेत, एक आहे ती म्हणजे काय, आपला जो ऑफिशियल व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याच्यावरती नक्की जॉईन व्हा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, कारण का CET रिलेटेड जेवढ्या काही अपडेट्स आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला मिळतील। आणि दुसरं, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमचं ॲडमिशन होईपर्यंत सगळा कंटेंट, सगळी त्या प्रोसेस या चॅनलवरती व्हिडिओच्या द्वारे अपलोड केली जाईल। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। मी जो फीडबॅक फॉर्म रिलीज केला होता त्याच्यामध्ये भरपूर मुलांचे मला रिस्पॉन्स मिळालेत। म्हणजे शिफ्टनुसार विद्यार्थ्यांनी शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय होती, फिजिक्स कसं होतं, केमिस्ट्री कसं होतं हे सगळं मला त्यांनी सांगितलं होतं। आता त्यानुसारूनच मी हे आजचं जे ॲनालिसिस आहे ते तुमच्यासोबत ठेवतोय। आता होतं असं की एखाद्या मुलाला वाटतं की माझी शिफ्ट डिफिकल्ट आहे, एखाद्याला इझी वाटते, एखाद्याला मॉडरेट वाटते, आणि त्यानुसार मी ॲनालिसिस ठेवतोय। आणि जो काही डेटा मी सांगतोय हा कम्प्लिटली मुलांनी मला दिलेला आहे, याच्यामध्ये काही मी स्वतःहून काही ॲड केलं नाही। आणि हा कम्प्लिटली कसा आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांनी तो फीडबॅक फॉर्म भरलाय असं नाहीये, जेवढ्या मुलांनी भरलाय त्यांच्यावरून ॲनालिसिस करून हा मी फीडबॅक फॉर्मचं जे ॲनालिसिस आहे ते तुमच्यासोबत सांगतोय। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअली आपली शिफ्ट डिफिकल्ट, मॉडरेट वाटू शकते, मात्र ओव्हरऑल जे स्टुडंटचं ओपिनियन आहे ते याचनुसार असणार आहे। आता पहिलं म्हणजे काय, 19 एप्रिल शिफ्ट 1ची जी शिफ्ट 1 जी होती त्याचं ओव्हरऑल डिफिकल्टी मुलांनी काय सांगितलंय तर मॉडरेट टू डिफिकल्ट। मी 4 कॅटेगरीज बनवल्या होत्या म्हणजे फीडबॅक फॉर्ममध्ये। एक होती ती म्हणजे काय, इझी कॅटेगरी, दुसरी होती इझी टू मॉडरेट, तिसरी होती मॉडरेट, चौथी होती मॉडरेट टू डिफिकल्ट आणि 5वी आहे डिफिकल्ट। आता तुमच्या शिफ्टची जी ओव्हरऑल डिफिकल्टी आहे ना ती तुम्ही लक्षात ठेवा, कारण का पुढे जाऊन मी सेफ स्कोर त्याच डिफिकल्टी लेवलसाठी सांगणार आहे। तर 19 एप्रिल शिफ्ट 1ची जी ओव्हरऑल डिफिकल्टी आहे ती आहे मॉडरेट टू डिफिकल्ट। विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की मॅथ्स टफ होतं, केमिस्ट्री मॉडरेट होतं। आता हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे जे दिलेलं आहे, फिजिक्स मॉडरेट होतं, केमिस्ट्री इझी टू मॉडरेट होतं, मॅथमॅटिक्स मॉडरेट टू डिफिकल्ट होतं, हे सगळे विद्यार्थ्यांच्या मॅक्सिमम रिस्पॉन्सेसवरूनच मी घेतलेलं आहे। तर 19 एप्रिल शिफ्ट 1 जी आहे ती ओव्हरऑल डिफिकल्टी मॉडरेट टू डिफिकल्ट। त्यानंतर 19 एप्रिलची शिफ्ट 2 ची डिफिकल्टी लेवल काय होती तर विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की ओव्हरऑल शिफ्ट मॉडरेट होतं, केमिस्ट्री इझी होतं, मॅथ्स मॉडरेट टू डिफिकल्ट, फिजिक्स मॉडरेट होतं, केमिस्ट्री इझी आणि मॅथमॅटिक्स मॉडरेट टू डिफिकल्ट। ओव्हरऑल 19 एप्रिलची शिफ्ट 2 जी होती ती होती मॉडरेट लेवलची, ठीक आहे। त्यानंतर तिसरी आहे ती म्हणजे काय, 20 एप्रिल शिफ्ट 1। आता 20 एप्रिल शिफ्ट 1 मध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स आले त्यामध्ये मॅक्सिमम विद्यार्थ्यांची जी डिफिकल्टी लेवल पेपर जे सांगितले ते मॉडरेट लेवलचा पेपर होता असं
फीडबॅक फॉर्ममध्ये होतं. फिजिक्स अगेन मॉडरेट, केमिस्ट्री इझी आणि मॅथमॅटिक्स डिफिकल्ट. ओव्हरऑल मॉडरेट शिफ्ट होती. त्याच्यानंतर 20 एप्रिल शिफ्ट 2चा जो फीडबॅक मला रिसीव्ह झाला त्यानुसार पेपरची जी डिफिकल्टी लेवल आहे ती थोडी वाढलेली आहे. मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला पेपर झाला होता. मॅथ्स बोलत होते विद्यार्थी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आलं होतं आणि रेस्ट जे आपले फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे ते मॉडरेट लेवलचं आलं होतं. हे होतं 20 एप्रिल शिफ्ट 2 साठी. आता 21 एप्रिल शिफ्ट 1 जी होती तिची ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल विद्यार्थ्यांनी फीडबॅक फॉर्ममध्ये जर सांगितली होती त्यानुसार मॉडरेट होतं. आता जर तुम्ही बघाल ना एक पॅटर्न तुम्हाला दिसतोय, म्हणजे मॅक्सिमम ज्या शिफ्ट आहेत ना त्या मॉडरेट टू डिफिकल्टमध्येच दिसत आहेत. थोडाफार डिफरन्स आहे, मात्र ओव्हरऑल जे मॅथमॅटिक्स आहे ना ते सगळ्या शिफ्टमध्ये मॉडरेट टू डिफिकल्टच आलं होतं. असं नाही की कुठल्या शिफ्टला इझी आलंय, कुठल्या याला मॉडरेट आले. सगळ्या शिफ्टमध्ये मॅथमॅटिक्स जे आहे ते मॉडरेट टू डिफिकल्ट आले. तर 21 एप्रिल शिफ्ट 1ची जी ओव्हरऑल डिफिकल्टी आहे ती मॉडरेट होतं. फिजिक्स थोडं ट्रिकी आणि मॅथमॅटिक्स मॉडरेट टू डिफिकल्ट होती या शिफ्टसाठी. त्यानंतर 21 एप्रिल शिफ्ट 2 जी होती त्याची ओव्हरऑल डिफिकल्टी अगेन थोडी डिफिकल्टी लेवल वाढली आणि मॉडरेट टू डिफिकल्ट झाली. मॅथमॅटिक्स टप्पर साईडला आलं होतं 21 एप्रिल शिफ्ट 2 साठी. फिजिक्स मॉडरेट होतं, केमिस्ट्री इझी आणि मॅथमॅटिक्स मॉडरेट टू डिफिकल्ट. आता 22 एप्रिल शिफ्ट 1ची जी ओव्हरऑल पेपरची डिफिकल्टी विद्यार्थ्यांनी दिली ती आहे मॉडरेट लेवलचीच दिले. बॅलन्स्ड पेपर होता असं मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं फीडबॅकमध्ये उत्तर होतं की पेपर जरा बॅलन्स होता. फिजिक्स केमिस्ट्री मॉडरेट होतं आणि मॅथ्स पण थोडं मॉडरेट लेवलचं होतं. ठीक आहे. त्यानंतर 22 एप्रिल शिफ्ट 2ची जी एक्झाम होती त्याच्यामध्ये पेपरची ओव्हरऑल डिफिकल्टी अगेन विद्यार्थ्यांनी मॉडरेटच सांगितले. केमिस्ट्री मॉडरेट होतं, मॅथमॅटिक्स लिटल बिट टफ होतं. त्यानंतर फिजिक्स मॉडरेट, केमिस्ट्री इझी टू मॉडरेट आणि मॅथमॅटिक्स मॉडरेट टू डिफिकल्ट. आता हे जे क्लास आहेत ना मी ऑलरेडी फॉर्ममध्येच दिले होते की तुम्हाला काय वाटलंय, त्यानंतर फीडबॅक सुद्धा दिला होता जेणेकरून जेवढे काही रिस्पॉन्सेस येतील ना ते इझिली मला फिल्टर आउट करून तुमच्यासमोर ठेवता येते. तर 22 एप्रिल शिफ्ट 2 जी आहे ती ओव्हरऑल पेपरची डिफिकल्टी आहे ती मॉडरेट आहे. त्यानंतर 23 एप्रिल शिफ्ट 1ची जी डिफिकल्टी आहे ना ओव्हरऑल पेपरची जी डिफिकल्टी आहे ती मॉडरेट टू डिफिकल्ट आहे. मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स टफ होतं. त्यानंतर 23 एप्रिल शिफ्ट 2 जी आहे ती पेपरची ओव्हरऑल अगेन डिफिकल्टी आहे ती मॉडरेट टू डिफिकल्टच होतं. मॅथमॅटिक्स चॅलेंजिंग आहे, फिजिक्स मॉडरेट, केमिस्ट्री इझी टू मॉडरेट आणि मॅथमॅटिक्स मॉडरेट टू डिफिकल्ट. त्यामुळे 23 एप्रिल शिफ्ट 2 जी होती त्या मुलांचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं हेच मत होतं की पेपर जो होता तो मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा होता. त्यानंतर 25 एप्रिल शिफ्ट 1 जी आहे ती ओव्हरऑल पेपर जो होता या शिफ्टचा तो मॉडरेट लेवलचा होता. केमिस्ट्री इझी होतं, मॅथमॅटिक्स लिटल बिट ट्रिकी होतं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर 25 एप्रिल शिफ्ट 2 जी आहे त्याच्यामध्ये पेपरची ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल थोडी जास्त होती. मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा पेपर होता. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स जरा जास्तच डिफिकल्ट होते. केमिस्ट्री अगेन इझी होतं. त्यामुळे 25 एप्रिल शिफ्ट 2चं जे ॲनालिसिस आहे ते होतं मॉडरेट टू डिफिकल्ट. त्यानंतर 26 एप्रिल शिफ्ट 1 जी आहे ती अगेन मॉडरेट टू डिफिकल्ट आहे. मॅथमॅटिक्स या शिफ्टसाठी टफ आलं होतं. त्यानंतर 26 एप्रिल शिफ्ट 2 जी आहे ती वन ऑफ द मोस्ट, म्हणजे जेवढे रिस्पॉन्सेस मला या शिफ्टसाठी रिसीव्ह झाले 26 एप्रिल शिफ्ट 2 साठी जास्तीत जास्त मुलांचं हेच म्हणणं होतं की पेपर ओव्हरऑल डिफिकल्ट आला होता. ठीक आहे. त्यामुळे 26 एप्रिल शिफ्ट 2ला ज्या विद्यार्थ्यांची म्हणजे एक्झाम झाली होती ओव्हरऑल पेपरची जी डिफिकल्टी आहे ती डिफिकल्ट होती. पेपर वन ऑफ द हार्डेस्ट शिफ्टचा पेपर होता. स्पेशली मॅथ्स होतं ना ते थोडं ट्रिकी आणि टफ होतं. केमिस्ट्री मॉडरेट लेवलचं होतं, फिजिक्स मॉडरेट होतं. 26 एप्रिल शिफ्ट 2 साठी ओव्हरऑल डिफिकल्ट पेपर होता. त्यानंतर 27 एप्रिल शिफ्ट 1चे काही रिस्पॉन्सेस मला आले नाहीत, त्यांची री एक्झाम आहे त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. 27 एप्रिल शिफ्ट 2 जी आहे ती ओव्हरऑल डिफिकल्टी मॉडरेट होती. कम्पॅरेटिव्हली बॅलन्स्ड पेपर होता. फिजिक्स केमिस्ट्री मॉडरेट होतं, मॅथमॅटिक्स मॉडरेट टफ होतं. आय होप तुम्हाला तुमच्या शिफ्टचे डिफिकल्टी लेवल समजले असेल. आता सेफ स्कोर काय असणार आहे प्रत्येक शिफ्टनुसार. सेफ स्कोर म्हणजे काय असतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की सेफ स्कोर काय असतं. सेफ स्कोर म्हणजे त्या मार्क्सवरती बऱ्यापैकी 90+% तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे सेफ स्कोर जो आहे ते इम्पॉर्टंट आहे. कारण का जर तुम्ही तो सेफ स्कोर क्लिअर केलात तर तुम्हाला चांगल्या कॉलेजेसमध्ये, बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये आपली जी मनासारखी ब्रँच असेल, टेक ब्रँचेस, कम्प्युटर सायन्स, IT असेल त्यामध्ये ॲडमिशन्स मिळू शकतं. मग सेफ स्कोर काय असणार आहे तर सेफ स्कोर ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट मॉडरेट होती त्या विद्यार्थ्यांच्यासाठी सेफ स्कोर असणार आहे 107+ मार्क्स. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट मॉडरेट टू डिफिकल्ट होती त्या मुलांसाठी जो सेफ स्कोर आहे तो 100+ मार्क्स असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट डिफिकल्ट मी सांगितले त्यांच्यासाठी 95+ मार्क्स हा सेफ स्कोर असणार आहे. सेफ स्कोर म्हणजे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही सेफ स्कोरच्याहून जास्त मार्क्स स्कोर करता त्यावेळी तुमचं पर्सेंटाईल 90 to 95% दरम्यान तुमचं पर्सेंटाईल नक्की येणार. ठीक आहे. तर
फायनल कन्क्लुजन काय आहे ओव्हरऑल शिफ्टचं, जास्तीत जास्त शिफ्ट ह्या मॉडरेट टू डिफिकल्ट याच रेंजमध्ये आहेत. टफेस्ट शिफ्ट मला 1-2च दिसल्या. एक म्हणजे 26 एप्रिल शिफ्ट 2 आणि रिलेटिव्हली इझी शिफ्ट कुठल्या होत्या तर 22 एप्रिल शिफ्ट 1, 21 एप्रिल शिफ्ट 1, 19 एप्रिल शिफ्ट 2. आता बाळांनो हे जे मी ॲनालिसिस सांगतोय किंवा हे जे सेफ स्कोर सांगतोय की ओव्हरऑल डिफिकल्टी सांगतोय हा सगळा विद्यार्थ्यांनी दिलेला डेटा आहे. तो रिलेटिव्ह आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानं वेगवेगळं ओपिनियन दिले आणि जेवढी ओपिनियन्स मला रिसीव्ह झाले त्याच्यामध्ये मॅक्सिमम मुलांचं काय मत आहे त्यानुसार मी हे ॲनालिसिस ठेवतो. याच्यामध्ये माझं काही स्वतःहून काही ॲड केलेलं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे वेगवेगळं असू शकतं. काही मुलांना इझी वाटते, काही मुलांना डिफिकल्ट शिफ्ट वाटू शकते. आता येतो सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेप, आपली जी स्पेशल अनाउन्समेंट असणार आहे. आजपासून आपली जी इंजिनिअरिंग MHT CET 2025 साठी कॅप ॲडमिशन प्रोसेसची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे त्याचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते बाळांनो आम्ही स्टार्ट करतोय. खरं तर पर्सनल काउन्सिलिंग जी आहे ना ती वेगळी का असणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात फीचर्स सांगतो. पहिलं आणि इम्पॉर्टंट फीचर काय असतं पर्सनल काउन्सिलिंगचं, एक आहे बाळांनो ते म्हणजे तुम्हाला 1-to-1 कॉल सपोर्ट. प्रत्येक स्टेजला म्हणजे तुमच्या आत्तापासून ज्यावेळी तुम्ही एनरोल करताय त्यापासून तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत कोणत्याही स्टेजला तुम्हाला डाऊट असेल. आता प्रत्येक पालकांना मुलांना डाऊट्स आहेत की सर या कॉलेजची रँक कशी आहे, हॉस्टेल्स कसे आहेत, त्यानंतर त्याची फीज किती आहे. प्रत्येक स्टेजला ज्यावेळी तुम्हाला डाऊट येईल त्यावेळी तुम्हाला गाईड करण्यासाठी तुम्हाला कॉल सपोर्ट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला वाटले की एखादा डाऊट आले तुम्ही डायरेक्टली माझ्याशी नक्की विचारू शकता. तुम्ही कॉल्सवर किंवा व्हॉट्सॲपवर माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. हे सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर्स आहेत जोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही. दुसरा आणि इम्पॉर्टंट फीचर काय असतं तर पर्सनल कॉलेजची लिस्ट. ज्यावेळी आता कॉलेज लिस्ट बनवायची असते त्याच्या आधी आम्ही विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी दोघांशीही बोलतो की तुम्हाला कॉलेज कुठे हवे, ब्रँच कुठली हवे, त्यानंतर तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी यानुसार या सगळ्या गोष्टी तुमच्याशी डिस्कस करूनच मग तुमची पर्सनल कॉलेजची लिस्ट आम्ही बनवून दिली जाते. लिस्ट दिल्यानंतर वाटलं की जर काही तुम्हाला चेंजेस हवेत ते चेंजेससुद्धा आम्ही करून देतो जेणेकरून तुमची ऑप्शन फॉर्म जी कॅप राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी जी कॉलेजची लिस्ट आहे ती स्वतः आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. तिसरं आणि इम्पॉर्टंट फीचर काय आहे तर असणारे लाईव्ह सेशन. आता जशा CETच्या स्टेजेस स्टार्ट होतात ना, लाईक तुमचे ब्रँच सिलेक्शन असेल, त्यानंतर तुमचं कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यानंतर ॲडमिशन कन्फर्मेशन, या सगळ्या स्टेजनुसार आम्ही लाईव्ह सेशन्समध्ये तुम्हाला गाईड करतो की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स कुठे करायचे नाहीत. जर एखाद्या स्टेजला काही डाऊट्स वगैरे असेल तुम्ही डायरेक्टली आम्हाला लाईव्ह सेशन्समध्ये सुद्धा विचारू शकता. त्यामुळे लाईव्ह सेशन जशा या CETच्या स्टेजेस येतात, फ्रीज करायचं आहे, कॉलेज बेटरमेंट करायचं आहे की फ्लोट करायचे, कोणता ऑप्शन निवडायचा आहे, कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करताना कोणती काळजी घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल लाईव्ह सेशन्समध्ये तुम्हाला गाईड केलं जातं. आणि शेवटची आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय तर स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. कोणत्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड स्टार्ट झाली, इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स किती आहेत ते तुम्हाला अटेंड करायचे आहेत की नाही याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं. आणि शेवटचं असतं ते म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग सपोर्ट. यामध्ये होतं असं की ज्यावेळी तुम्ही 12th नंतर इंजिनिअरिंगमध्ये जाता तुम्हाला माहिती नसतं की कोडिंग वगैरे कसं करायचं आहे, कोणती बुक्स रेफर करायचे आहेत, युनिव्हर्सिटीचा CGPA कसा मेंटेन करायचा आहे. यासाठी बाळांनो फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे आम्ही सेशन्स अरेंज करतो जेणेकरून तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगपासून कोडिंग रिलेटेड जेवढे काही डाऊट्स वगैरे असतील ना ते समजावे. आय होप तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगचे फीचर्स समजले असेल. आता पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल कसं करायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली आहे. तो फॉर्मवरती सगळी तुमचे डिटेल्स व्यवस्थित भरा. पेमेंटचा ऑप्शनसुद्धा दिला आहे, ते पेमेंट करून ते स्क्रीनशॉट अपलोड करा आणि तो फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला पटकन जो कन्फर्मेशनचा मेसेज वगैरे आहे ते सगळं आमच्याकडून प्रोव्हाइड केले जाईल आणि आमचे जे ऑफिशियल पर्सनल काउन्सिलिंगचे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत याच्यामध्ये ॲड केले जाईल. आता याचे चार्जेस काय आहेत, लास्ट म्हणजे 2 इयर्सपासून जेवढे चार्जेस आम्ही घेतोय तेवढेच चार्जेस यावर्षीसुद्धा आहे. तर टोटल काउन्सिलिंगची जी फीज असणार आहे 1500 रुपीजच फी असणार आहे. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे ना नक्की एनरोल करा. एक गोष्ट सांगतो, बाकीच्या काउन्सिलरसारखं तुमच्या कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा COEP, VJTI यासारख्या टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देऊ यासारखे खोटे दावे किंवा तुम्हाला खोटी आशा तरी मी दाखवणार नाही. तुमचं पर्सेंटाईलवरून तुम्हाला बेस्ट कॉलेज कसं मिळवता येईल याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आणखीन एक सांगतो की तुमचं ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत तुमची कॉल्स तुम्हाला गाईड करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे पर्सनल काउन्सिलिंग आहे ना ते खूप महत्त्वाचे आहे. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. आता ज्या मुलांना वाटतं की मला पर्सनल काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट्स आहेत किंवा पेरेंट्सला वाटतं त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही हेल्प अँड सपोर्टचा कॉलिंगचा नंबरसुद्धा दिला आहे. त्यावरती तुम्ही कॉल करा, तुमचे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करा आणि मगच तुम्ही एनरोल करू शकता. आय होप तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग रिलेटेड सगळे डाऊट्स आहेत आणि जे आपली शिफ्ट वाईज डिफिकल्टी आहे ते सगळे क्लिअर झाले असेल. अजून कोणत्या टॉपिकवरती जरी व्हिडिओ हवा असेल ना ते देखील मला सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.